त्यात पहिलं बघा अँटिकमध्ये काही नवीन वस्तू आपल्याकडे छान छान अशा आलेल्या आहेत, तर ते मी सगळ्यात आधी दाखवते। तर ही मस्त अशी समय आहे 11 इंचची पिकॉक समय। बघू शकता मोर किती छान याच्यावर कोरीव असं काम केलेलं आहे आणि इथे पण असं छान हे कोरीव काम केलेलं आहे आणि इथे साईडला छान असे हे 2 मोर आहेत। तर अशी ही पिकॉक समय। ह्याच्यामध्ये आपल्याकडे नवीन खूप जड आहे हा आणि ह्याच्यामध्ये तेल पण खूप मावणार आहे। तर असा हा वेल दिवा आपल्याकडे आहे। तर हा एक नवीन स्टॉकमध्ये आहे, तर सिंगल पण तुम्ही घेऊ शकता। तर ही अशी मस्त अशी रेखीव काम केलेली आहे आणि ही पोकळ आहे खालून बघू शकता तुम्ही। अशी ही आहे बघा अँटिकमध्ये आहे आणि मस्त असे हे बेल आहेत ह्याला आणि इथं असं दिवा तुम्ही ठेवू शकता। हा वॉलला तुम्ही लावू शकता अशा प्रकारे। गणपती लक्ष्मीची पोकळ मूर्ती आहे आपल्याकडे। तर हे बघू शकता हे पण रेखीव एकदम आहे आणि ही पोकळ मूर्ती आहे गणपती लक्ष्मीची। ज्यानं कोणाला शोकेसमध्ये अवेलेबल आणि हा मोठा पण अवेलेबल आहे, मोठा कासव आहे हा आणि मस्त हे इथे तुम्ही हा दिवा लावू शकता। तेल पण भरपूर मावणार आहे कारण खोलगट आहे हा। दिसायला छोटा दिवा दिसतो पण खोलगट आहे। तर त्यानंतर हे बघा ह्या दीप लक्ष्मी। तर ह्या 4 इंचमध्ये पूर्ण भरीवमध्ये आहेत दीपलक्ष्मी। तर छान अशी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। खाली असं त्याला स्टँड दिलेला आहे उभं राहण्यासाठी, बघू शकता तुम्ही असे। तर ही मस्त अशी मूर्ती आहे बघा, ही अशी लक्ष्मीची मूर्ती आहे, कमळात बसलेली लक्ष्मीची मूर्ती आहे। 3 ते 3.5 इंचामध्ये आहे। अन्नपूर्णा मातेची ही पितळेमधली मूर्ती आहे, 2.5 ते 3 इंचामध्ये आहे। त्यानंतर स्वामींची ही मूर्ती आहे, ती पण 2.5 ते 3 इंचामध्ये आहे। मस्त असं गंध लावलेला आहे इथे आणि चेहरा किती छान आहे बघू शकता तुम्ही। मस्त हा समईसारखा याला 5 वाती याच्यामध्ये लावू शकता। पिकॉक दिवा, पिकॉक ही विष्णू लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे आहे, विष्णूंचे पाय दाबते। तर ही विष्णू लक्ष्मीची, मागे हा नाग आहे, बाप्पांची मूर्ती आहे दगडूशेठ। तर ही एक गणपती 5 इंचची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, कमळात बसलेली लक्ष्मी। शोकेसमध्ये वगैरे ठेवण्यासाठी हवी असेल तर त्यांनी ही लक्ष्मीची मूर्ती मस्त अँटिकमध्ये आहे, सगळं कोरीव काम पूर्ण केलेलं आहे। त्याचा दिवा बघू शकता तुम्ही, पूर्ण पितळेमध्ये आहे कमळचा दिवा। याच्यावर स्टँड दिवा आहे। तर अशा सिंगल किंवा जोडीमध्ये पण तुम्ही घेऊ शकता। कमळदास दिवा हा पण तुम्ही जोडीमध्ये किंवा सिंगल घेऊ शकता। देवदास दिवा आहे आपल्याकडे। कासव कुबेर दिवा आहे, स्टँड दिवा, आणि तो कासव कुबेर दिवा हा फक्त कुबेर स्टँड दिवा आहे। ही छान अशी बघा आहे कमळमध्ये दिवा आहे, खूप तेल गणपती बाप्पांची मूर्ती आहे, खूप छान रेखीव अशी ही मूर्ती आहे 3 इंचमध्ये बघू शकता तुम्ही। किती छान एक एक काम इथे, त्रिशूल किती छान उठून दिसतंय बघू शकता तुम्ही। आणि हे मागून पण पूर्ण छान असं कोरीव काम केलेलं आहे। हा अष्टलक्ष्मी दिवा 5 इंचमध्ये, असाच तुम्हाला 7 इंचमध्ये पण भेटेल। हा 5 इंचमध्ये अष्टलक्ष्मी दिवा आहे अँटिक। हा शंखचक्र दिवा आहे, हा शंखाने चक्र। तर हा दिवा, तर हा स्वस्तिकचा दिवा तुम्हाला भेटेल तुळशीजवळ लावण्यासाठी वगैरे खूप। देवदास दिवा, नंतर हा सनफ्लॉवर दिवा, खूप मोठा दिवा बघा। कमल बाउल आहे किंवा अन्नपूर्णा मातेला ठेवण्यासाठी पण हा कमल बाउल आपल्याकडे भेटेल।
डायमंड कट बाउल. तर हा नैवेद्य दाखवण्यासाठी बेस्ट आहे. त्याची ही अगरबत्तीदानी आहे. तर ही मोठी आहे. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही स्क्वेअरमध्ये आहे, हे रेक्टेंगलमध्ये आहे आणि हा सर्कल आहे. जी कोणती साईज किंवा तुम्हाला डिझाईन हवी असेल ती साईज आणि शेप तुम्हाला भेटेल. त्यानंतर हा बघा कासव स्टँड, कासव डिश आहे आपल्याकडे. ही मोठी आहे साईजमध्ये. याच्यामध्ये छोटी साईज पण भेटेल. ही मोठ्या साईजमध्ये आहे. असे 3 पाय आहेत याला. कासव डिश. आपल्याकडे प्लेट आहे, प्युअर ब्रासमध्ये आहे. ही पण प्युअर ब्रासमध्ये आहे ही पण. आणि ह्याला छान अशी मीना वर्क केलेला आहे. आणि ही प्युअर ब्रासची आहे आणि याला असे थ्रेड दिलेले आहेत, जेणेकरून पडली तरी काही हरकत नाही, काही खराब होणार नाही, काही सांडणार नाही. तर असे याला हे झाकण दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत. ही गायची आहे, हे हत्ती आहे, ही पण गायची आहे. मोस्टली गायचेच डिझाईन आहेत. तर असे हे डिझाईनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. पल धूपदानी आपल्याकडे आहे. धरण्यासाठी छान ग्रिप दिलेली आहे आणि असे इथे हे आहे, धरण्यासाठी एकदम इझी आहे. आणि ही अशी ओपन होते. तर ही एक धूपदानी आहे छोटी. याच्यामध्ये पण असं हे ओपन करण्यासाठी आहे. कमळच्या आकाराची कमळ धूपदानी आहे. असं पिकॉकचं छान हँडल दिलेलं आहे. मस्त धूपदानी आहे ही, अशी ठेवायची देवाऱ्यासमोर. खूप छान दिसते, एकदम रॉयल लुक आहे. म्हणजे शंख ठेवण्यासाठी हे कासवची शंख अडली आहे. त्याच्यावर असं कमळाची छान डिझाईन आहे. शंख ठेवणं बी आहे अशी, कुंकू किंवा हळद किंवा अक्षता वगैरे ठेवण्यासाठी छान अशी डबी आहे. ह्याला थ्रेड नाही आहे, हे असं डायरेक्ट ओपन होतं. ह्याला थ्रेड आहेत, हे असं बंद होतं. मोदक, आपण याला मोदक डबी असं नाव दिलेलं आहे. मीडियम साईजची आहे घंटी, गरुड घंटी. आणि ही दुसरी गरुड घंटी, ही मोठी आहे एकदम. किंवा आपल्याला ओटी वगैरे आपण नेतो देवा एक आपल्याकडे छोट्यामध्ये, मोठ्यामध्ये आपल्याकडे हे पानवेल ताट आहे. हे 10 नंबर 8 नंबर दोन्हीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर हे छान असं वेगळ्या डिझाईनचं एक नवीन ताट आपल्याकडे. छान असं जड आहे, एकदम हलकं अशी क्वालिटी नाही आहे, चांगली क्वालिटी आहे. छान डिझाईन अशी आहे याच्यावर. हे एक आहे 10 नंबरमध्ये मोठं ताट. त्यानंतर असं हळदी कुंकूसाठी वगैरे बघा, हे छान असं ओव्हल शेपमध्ये, वेगळ्या शेपमध्ये आलेलं आहे आपल्याकडे. 10 इंचमध्ये आहे हे, छान ओव्हल शेपमध्ये. त्यानंतर हे 8 इंचमध्ये, ज्यांना कोणाला छोटं हवं असेल तर त्याच्यामध्ये हे छान असं डिझाईन. हे पण एकदम जड आहे, हलकी क्वालिटी बिलकुल नाही, क्वालिटी सगळ्याची चांगली आहे. छान असे ह्याला असे छान डिझाईन केलेली आहे. अशी ह्या 4-5 प्रकाराच्या थाली आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर कुबेर यंत्र, श्रीयंत्र, कुबेर यंत्र अशामध्ये श्रीयंत्र पण आपल्याकडे आहे. कुंचम आपल्याकडे अष्टलक्ष्मी कुंचम आपल्याकडे मिळेल. बघू शकता तुम्ही, या 8 लक्ष्म्या ह्याच्यावर दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर शंखचक्र, नाम आणि 2 पुढे 2 गजात लक्ष्मी आहेत. असा हा कुंचम पण आपल्याकडे भेटणार आहे. ज्यांना कोणा